हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू जलजीरा। न्यूज 18 मराठीच्या एक्झिट पोल मध्ये पश्चिम बंगालच्या पहिल्या टप्प्यात भाजपची सरशी, तामिळनाडूत होणार सत्तांतर, केरळमध्ये यूडीएफची बाजी तर आसाममध्ये पुन्हा भाजप सरकार। पश्चिम बंगालसाठी मॅट्रिक चाणक्य, प्रज्ञा आणि पीपल्सचे एक्झिट पोल समोर। 3 पोलमध्ये भाजप सरकार स्थापन करेल असा अंदाज, तर पीपल्सच्या पोलमध्ये टीएमसीचं सरकार येईल असं भाकीत। आसामसाठी 4 एक्झिट पोल समोर, मॅट्रिक चाणक्य, ॲक्सिस माय इंडिया आणि पी मार्क्यू पोल्स अशा सर्व पोलमध्ये भाजपच्या पुनरागमनाचा अंदाज। तामिळनाडूसाठी 2 एक्झिट पोल समोर, मॅट्रिक्स आणि चाणक्य पोलमध्ये डीएमके पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज। उद्धव ठाकरेंच्या ऐवजी अंबादास दानवेंना उमेदवारी दिल्यानं आघाडीत बिघाडी, काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची चर्चा। काँग्रेसही विधान परिषदेसाठी उमेदवार देणार, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंच्या ऐवजी शिवसेना उबाठाकडून अंबादास दानवेंना विधान परिषदेची उमेदवारी, आदित्य ठाकरेंकडून घोषणा। दानवे उद्या सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार, संजय राऊतांची माहिती। दिव्यांगांसाठी, शेतमजुरांसाठी शिंदेसोबत जाण्यास काय हरकत, प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंचं विधान। तर निरोप आल्यास शिंदेसोबत नक्की चर्चा करू, विधान परिषदेच्या उमेदवारीवर स्पष्ट केली भूमिका। मराठी शिकायला वेळ मागितला तर आम्ही वेळ देणार, प्रताप सरनाईकांची माहिती। तर कुणाचीही मुजोरी सहन करणार नसल्याचा दिला इशारा। आणि शरद कळसकरला दाभोलकर पानसरे प्रकरणात जामीन, दोघांच्या हत्ये प्रकरणात कळसकरला जामीन मंजूर। मे 2024 मध्ये विशेष न्यायालयाने सुनावली होती जन्मठेप। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय सत्ता कुणाची। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचं मतदान आज पार पडलं। आता सगळ्यांना उत्सुकता निकालाची, आणि त्याआधी घेऊन आलोय आम्ही एक्झिट पोलचे आकडे। सगळ्यांना उत्सुकता की या 5 राज्यांमध्ये सत्ता कुणाची। या सगळ्या आकडेवारी तर आपण बघतोय, आकडे बघतोय, एक्झिट पोलचे अंदाज बघतोय, पण या सगळ्याचं विश्लेषण सुद्धा आपण करतोय। या विश्लेषणासाठी आपल्या सोबत माझे सहकारी अमित मोडक आहेत, आपल्या सोबत न्यूज 18 मराठीचे संपादक मंदार फणसे सर आहेत, आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक सर सुद्धा आपल्या सोबत आहेत, आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या प्रवक्त्या संध्या सवालाखे आताच जोडल्या गेलेल्या आहेत। तर बाहेरून आपल्या सोबत राजकीय विश्लेषक व्यंकटेश केसरी सर आहेत, आणि नागपूर लोकमतचे संपादक श्रीमंत माने सर सुद्धा आपल्या सोबत आहेत। आपण एका मुद्द्यावरती चर्चा करत असताना या पॅनलवरती एक पाहुणे असे आहेत ज्यांनी आसामचा दौरा आताच नुकता करून त्या महाराष्ट्रात परतलेले आहेत, संध्या सवालाखे। आकडे असं सांगतायत की हार्ड लक तुम्हाला यावेळेस, प्रयत्न केले तुम्ही पण तुमची सत्ता येणार नाहीये। आकडे तुम्हाला पचणारे आहेत, पटणारे आहेत? अजिबात नाही। बघा, नेहमी सांगितलं की आकड्याचा खेळ होतो। आकडे तुम्ही दाखवता ते काही वेगळेच असतात। आमचा जो आकडा असतो तो कधीच खरा ठरत नाही। आमचा आकडा केव्हा खरा ठरेल, जेव्हा बॅलेटवर निवडणुका होतील। परंतु आजही आम्हाला आशा आहे, कारण आसामला मी गेल्यानंतर आम्ही आसामची जी परिस्थिती बघितली की लोकांचा जो कल होता हा काँग्रेसच्या बाजूनीच होता, महिलांचा जो कल होता तो काँग्रेसच्या बाजूनीच होता। परंतु तुमच्या सांगण्यानुसार, म्हणजे तुम्हाला आम्ही दोष देणार नाही, परंतु जी नेहमी आकडेची जी फेरफार होते आणि आकडे मात्र खरे ठरत नाही, तसं जर झालं तरच मात्र काही चुकीचं ठरेल, नाहीतर आसाममध्ये 100% काँग्रेसची सरकार येणार। विश्वास पाठक सर, तुमचं काय म्हणणं आहे? त्या म्हणतात की बॅलेट पेपरवर झाल्याशिवाय काँग्रेस आणि एक्झिट पोलचे आकडे मॅच करणार नाही। त्यांचं अभिनंदन करू इच्छितो की केरळमध्ये त्यांचं सरकार येत आहे,
केरळमध्ये काय बॅलेट पेपर आहेत केरळमध्ये त्यामुळे असं पिक अँड चूक असं करता येणार नाही. एक सोडला काय झालं की त्या काँग्रेसला आधीपासूनच काही ते कारण शोधायची सवय झालेली आहे. कधी ईव्हीएम मशीन, कधी बॅलेट पेपर, कधी इलेक्शन कमिशन, अशा प्रकारचं. मला असं वाटतं तर काँग्रेसने स्वतःहून जरा मेहनत करावी. जसं वेस्ट बेंगॉलला, पश्चिम बंगालला आमचे केंद्रीय मंत्री गेले 1 वर्ष बसलेले आहेत, पण यंत्रणा काम करते. तुमच्यापैकी किती लोकांनी काम केलं? ठीक आहे, तुम्हाला विदर्भातनं तिकडे पाठवलं, तुम्ही मेहनत केली, पण खरोखरच तुमची टीम काय करत होती? त्यामुळे संघटनेच्या आधारावर आम्ही एकामागून एक इलेक्शन लढतो आहे. केरळमध्ये आम्ही आमची हार मानू जर निवडून नाही आलो तर, कारण तुम्हाला शेवटी ज्या काही आपल्या डेमोक्रेटिक सेटअप आहे त्याच्यावर विश्वासात ठेवायलाच पाहिजे. आणि भारतीय जनता पक्ष का निवडून येत आहे तर नरेंद्र मोदींचं नेतृत्व, त्यांच्या माध्यमातून राज्यांमध्ये डबल इंजिनचं सरकारचा कसा बेनिफिट असतो हे जनतेने पाहिलं आहे. म्हणूनच पश्चिम बंगाल असो, आसाम असो, तामिळनाडू असो, पाँडिचेरी असो, इथे भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होतं. केरळमध्ये जर काँग्रेस आलं तर राहुल गांधीचा करिश्मा असेल तो? 100% असणार. नाही, मी त्यांना विचारतो. तुम्ही तर म्हणणार ते. मला बघा, ते सांगणार नाही, पण मी बघा सांगते कसं आहे, 100% आतापर्यंत असणार. कम्युनिस्टांचं सरकार होतं हा. आणि भारतीय जनता पक्षाने बघा जिथे जिथे तिसरं सरकार आहे तिकडे तिकडे आधी काँग्रेसला संधी दिली आणि नंतर मग काँग्रेसला तिकडनं उच्चाटन करणं ही आमची स्ट्रॅटेजी असते. मला असं वाटतं पुढच्या इलेक्शनमध्ये 31मध्ये जे काही इलेक्शन येईल तेव्हा केरळमध्ये देखील भारतीय जनता पक्षाचं सरकार आलेलं असेल. जसं पंजाबमध्ये काँग्रेस गेलं, आम आदमी आलं, आता आम आदमी जाईल, भारतीय जनता पक्ष येईल. म्हणजे आम आदमीतून येईल की कसं येईल? म्हणजे ते नाही, आम आदमी जाईल, भारतीय जनता पक्ष येईल. बरं, ठीक आहे. प्रक्रिया सुरू झालीच आहे. हा, ठीक आहे. आपल्यासोबत तौफिक मुलानी आहेत, हसतायत ते. म्हणजे तुम्ही कशावर हसताय? म्हणजे काँग्रेसच्या परिस्थितीवर हसताय, किती प्रयत्न केले तरी आपल्याला हे जमू देत नाहीत म्हणून हसताय? काय तुमचं अनालिसिस काय? तुम्ही पण गेला होता तामिळनाडूत. नाही विलासी, असं म्हणजे तुम्ही आता सांगितलं की पंजाबमध्ये भाजप कशातून येईल, हेच या देशातल्या बदललेल्या लोकशाहीचं एक जिवंत उदाहरण तुम्ही बोलून दाखवलं. त्याच्यावर मी माझी प्रतिक्रिया व्यक्त करत होतो. पण मी देखील तामिळनाडूमध्ये प्रचारासाठी गेलो होतो. तामिळनाडूमधली परिस्थिती बघितली तर आजचे जे आकडे दिसत आहेत ते कुठेतरी, मगाशी संध्याताईंनी सांगितल्याप्रमाणे, कुठेतरी आकड्यांचा खेळ वेगळा दिसतोय. ग्राउंड रियालिटी वेगळी आहे. तिथे आजही मगाशी माने साहेबांनी सांगितल्याप्रमाणे भावनांचा खेळ हा खूप महत्वाचा असतो. अजूनही लोकांची स्टॅलिनवर खूप श्रद्धा आहे. स्टॅलिननी ज्या गेले 10 वर्ष तिथं योजना राबवल्या आणि पुन्हा एकदा द्रविड तिथली संस्कृती जी आहे त्यावर आज स्टॅलिन हा त्यांना एक आश्वासक चेहरा तिथल्या लोकांना वाटतो आणि त्यांचा संघटन आणि काँग्रेस, त्यामुळं तामिळनाडूमध्ये काँग्रेस आणि डीएमकेचं सरकार निश्चित बनेल याची आम्हाला खात्री आहे. म्हणजे AIADMKचं जे कमबॅक होताना एक्झिट पोल दाखवतोय, या आकड्याशी तुम्ही सहमत नाही आहात? मी ग्राउंड रियालिटीवर बोलतोय. ग्राउंड रियालिटी बघितली तर तुम्ही AIADMKचे एक मोठे नेते निवडणुकीच्या तोंडावरच डीएमके मध्ये सामील झाले होते. हे आम्हाला तिथं गेल्यानंतर लक्षात आलं. इथं जी संघटना आणि तिथं जे केडर आहे ते निश्चित स्टॅलियन डीएमके यांचं अतिशय स्ट्रॉंग आहे. यावेळेला काँग्रेस पक्षाला देखील मागील वेळेपेक्षा जास्त सीटा आम्ही लढलो. 28 सीटा आम्ही या ठिकाणी लढलो. मागच्या वेळा आम्ही जवळपास 18-19 सीट लढलो होतो. 10 सीट आम्ही त्या ठिकाणी जास्त लढतोय. पण तिथे स्टॅलिनचा चेहरा लोकांना आश्वासक वाटतो. स्टॅलिन यांचा चेहरा लोकांना आपला वाटतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला विश्वास आहे की स्टॅलिन यांच्या चेहऱ्याकडे बघूनच हे होईल. पण मंदार सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की जर समजा स्टॅलिन या निवडणुकीमध्ये कमबॅक करू शकले नाहीत, जो डेटा सांगतोय, तर अस्तित्वाची ही निवडणूक होती ही त्यांच्यासाठी एक मोठा सेटबॅक केवळ स्टॅलिन यांना नाही आहे. विरोधी जो पूर्ण आघाडी आहे देशभरातली, त्या विरोधी आघाडीला सुद्धा हा सेटबॅक असू शकेल का? नाही, निश्चित सेटबॅक आत्ता सुद्धा आहे. जे काही आता रिझल्ट येतील ते रिझल्ट एकीकडे आपण बघूयात. पण एक्झिट पोलचे जे आता आकडे आपल्याला सांगतात त्याच्यावरून एक स्पष्ट दिसतंय की भाजप संपूर्णतः भारतभरामध्ये आपली एक दिग्विजयी अशी जी सत्ता आहे ती मिळवण्याच्या दृष्टीने पूर्णपणे तयार झालेला
पक्ष आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. एक सगळ्यात महत्त्वाचा त्यातला मुद्दा असा आहे की NDA म्हणून जे काही भाजपनं एक अस्तित्व ज्या पद्धतीनं आपलं ठेवलं होतं त्या NDAच्या अस्तित्वाचा कुठेतरी त्यांना फायदा तामिळनाडूमध्ये निश्चित होईल. कारण AIADMK जर का तिथे त्या पद्धतीनं जे आता आकडे दिसत आहेत सत्तेवर आला तर निश्चितपणे भाजप अतिशय एका दमदार अशा मजबूत अशा केंद्रीय सत्तेच्या स्वरूपामध्ये सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये काम करताना दिसेल आपल्याला आणि त्यांचा आत्मविश्वास सुद्धा तितकाच अधिक जास्ती दृढ झालेला आपल्याला दिसणार आहे. पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की एक प्रकारे ह्या 5 राज्यांमध्ये आपण बघतोय की आसाम असेल, पुदुच्चेरी असेल, इथे भाजपची सत्ता तर आहेच, पण त्याबरोबरीनं AIADMK जर का सत्तेत आलं तर ते तिसरं एक राज्य असणार आहे की जिथे भाजपची सत्ता असणार आहे. आणि जर चौथं पश्चिम बंगालमध्ये जर का भाजप सत्तेवरती आली तर मात्र संपूर्ण देशामध्ये एक दिग्विजय असा भाजपचा आपल्याला दिसणार. निश्चित 5 राज्यांपैकी 3 राज्य अशी आहेत ज्या राज्यांमध्ये भाजपचं विजय वारू लोकसभेमध्ये रोखण्याचं काम केलेलं होतं. इंडिया आघाडीला ताकद देण्याचं काम या राज्यांनी केलं होतं. त्यामुळे या निवडणुकीचा परिणाम राष्ट्रीय राजकारणावरती काय होऊ शकेल, काय गणितं बदलतील याची चर्चा आपण करूया छोट्याशा ब्रेकच्या नंतर. पण न्यूज 18 मराठीवरचा एक्झिट पोल आणि त्याचं विश्लेषणाचा हा सिलसिला असा सुरू राहणार आहे. पुन्हा भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर.